नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांना जे पात्र शेतकरी राहतील त्यांना विहिरीसाठी 4 लाख रुपये अनुदान हे सरकार मार्फत भेटणार आहे। त्याच्यासाठी अर्ज चालू झालेले आहेत। त्या रिलेटेड मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती भेटणार आहे। फॉर्म कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे हे पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। याच्यासाठी पात्र शेतकरी कोण राहणार आहे, याची नेमकी प्रोसेस कशी करावी लागेल व त्याचं अप्रूव्हल कसं येईल व किती दिवसांमध्ये तुम्हाला या योजनेचा लाभ भेटेल हे या व्हिडिओमध्ये सविस्तर बघायला भेटेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता इथं बघू शकतात लाभार्थीचे जे निकष आहेत। आता जे लाभार्थी राहणार आहे त्यांचे काही निकष देण्यात आलेले आहे। आता प्रत्येक शेतकऱ्याला जर अर्ज करायचा असेल तर इथं बघू शकता 0.60 हेक्टर अशी जमीन आहे त्यांच्या नावावरती पाहिजे। मित्रांनो, लाभार्थी शेतकऱ्यांना जमीन विहिरीसाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक राहील। या संदर्भात शाखा अभियंता व उपशाखा अभियंता आहे यांचे जे कर्मचारी आहे यांच्यासोबत पाहणी करून त्यांचा अहवाल घेण्यात यावा। तर मित्रांनो, हा अहवाल जो असतो तो लागणार आहे। आता काही अशा प्रोसेस आहे मित्रांनो, ह्या तुम्हाला अवघड वाटतील पण ह्या प्रोसेस केल्या तरच तुम्हाला 4 लाख रुपये विहीर खाण्यासाठी व विहिरीसाठी अनुदानामार्फत भेटणार आहे। येथे बघू शकता जो तिसरा पॉइंट आहे, यापूर्वी विहिरीसाठी आणि शेतकरी असतात त्याच्यासाठी अर्ज केलेला नसावा। मित्रांनो, जर तुम्ही अर्ज केलेला असेल व त्याचा लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा लाभ हा भेटणार नाही। आणि ज्यांच्याकडे 0.60 हेक्टर पेक्षा जमीन कमी आहे त्यांनी याच्यासाठी अर्ज करायचा नाही। मित्रांनो, त्यांचा जो अर्ज आहे तो मंजूर होणार नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। येथे बघू शकता पॉइंट, पाण्याचा वापर आणि पाण्याची हिस्सेवारी या संबंधित शेतकऱ्यांना 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करार हा करावा लागेल। आता लाभार्थ्यांची जी निवड आहे ती कशी करायची आहे, ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेले शेतकरी आहे त्यांचे वारसदार याला अप्लाय करू शकतात। दारिद्र्य रेषेखालील BPL शेतकरी हे पण अर्ज करू शकतात आणि इतर लाभार्थी पण या योजनेसाठी अर्ज करू शकतात। सध्या या योजनेसाठी अर्ज कुठे चालू आहेत तर गडचिरोलीमध्ये 4500 विहिरीसाठी फॉर्म भरू शकतात तुम्ही, भंडारामध्ये 1000 विहिरीसाठी फॉर्म भरू शकतात, चंद्रपूरमध्ये 3000 विहिरी आहेत, गोंदियामध्ये 2000 विहिरी आणि नागपूरमध्ये 500 विहिरी अशा एकूण 11000 विहिरी देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत। मित्रांनो, तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर जे अर्ज आहे लाभार्थ्यांकडून मागवण्यात आलेले आहेत, अर्जाची जी उपलब्ध आहे ही ऑनलाईन नोंदणी आहे। मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करायचा आहे। तुम्ही जवळच्या सेतू केंद्रामध्ये किंवा जवळच्या नेट कॅफे मध्ये जाऊन अर्ज करू शकता। जर तुम्हाला अर्ज घरी भरायचा असेल तर इथं वेबसाईट देण्यात आलेले आपलेसरकार.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात। ही वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला तिथे पूर्णपणे माहिती भेटेल आणि तुम्ही CSC कोणतं पण CSC पोर्टल असेल तर तिथून पण अर्ज करू शकतात। तुम्हाला या वेबसाईट वरती गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्व जी माहिती आहे ती पहिले वाचायची आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला जो अर्ज असतो तो करायचा आहे। आता भरपूर असे डॉक्युमेंट असतात ते एकदा तुम्ही तिथे जाऊन बघायचे आहेत, त्याच्यानंतर ते तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायला लागतात। जसं की बँकेचं पासबुक, शेतीचा 7/12, 8चा उतारा, काही ना हरकत असे प्रमाणपत्र असतात। त्याच्यानंतर अर्ज केल्यानंतर मित्रांनो तो ऑनलाईन अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याचं जे स्टेटस असतं, टोकन नंबर भेटत असतो तुम्हाला, एक ट्रॅकिंग ID भेटत असतो। तो ट्रॅकिंग ID तुम्हाला या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही काही दिवसांनी ते स्टेटस चेक करू शकतात, कोणत्या स्टेजला आहे, जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय असे काही जे स्टेज असतात किंवा स्टेप असतात ते पूर्ण होत असतात, त्या तुम्ही तिथे जाऊन बघू शकतात। मित्रांनो, तर मित्रांनो असे काही प्रकारे तुम्हाला अर्ज करायचा आहे। आता ही जी PDF आहे याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये बघायलाच भेटेल व मित्रांनो ही पूर्ण PDF आहे, ही वाचायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जर या योजनेअंतर्गत पात्र असाल किंवा बसत असाल तर तुम्हाला या योजनेचा नक्कीच लाभ घ्यायचा आहे व सरकारमार्फत 4 लाख रुपये हे जे अनुदान आहे ते नक्की तुम्हाला भेटणार आहे। तर मित्रांनो, ही काही महत्त्वाची अपडेट होती। ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांमध्ये शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।